नमस्कार. तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 34 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, मागील 1 जानेवारी पासून सुरू झालेला आपला हा प्रवास अविरतपणे अतिशय सुंदर रीतीने सुरू आहे. समाज जागृतीसाठी कुठल्याही सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता वारकरी संप्रदायाचा खराखुरा अर्थ, खराखुरा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि या प्रयत्नाला आपल्या सर्वांची समर्थ साथ मिळत आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन, कौतुक. आपली साथ अशीच पुढे राहू द्या. आपण आपली सुरुवात पॉडकास्ट पासून केलेली होती आणि आज आपण YouTube वर सुद्धा उपलब्ध आहोत. सर्व प्लॅटफॉर्म्सवर ऐका, फॉलो करा, शेअर करा. मला याची कल्पना आहे की आपला विषय हा फार मनोरंजक नाही, परंतु ज्ञानवर्धक आहे. आपण त्याला थोडस सोपं करून सांगण्याचा प्रयत्न या पॉडकास्ट मध्ये केलेला आहे. आजच्या पॉडकास्टची सुरुवात आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या एका अतिशय सुंदर आणि सुप्रसिद्ध अभंगानं करणार आहोत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. अतिशय सुप्रसिद्ध हा अभंग आहे. महाराज सांगतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जेव्हा बीज शुद्ध असतं तेव्हा त्याची येणारी फळं सुद्धा तसेच रसाळ गोमटे असतात. बीज जर खराब असेल तर ते मातीमध्ये रुजणार नाही, उगवणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय हे कुणबी होते, व्यापारी होते. या ठिकाणी त्यांनी त्यांच्या व्यवसायातला दृष्टांत दिलेला आहे. महाराज स्वतः शेतकरी असल्याने, कुणबी असल्याने त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीचं बी हे जमिनीमध्ये रुजतं. त्यामुळे चांगल्या बीजांची जोपासना केली गेली पाहिजे आणि तोच दृष्टांत महाराज त्यांना जो संदेश द्यायचा आहे त्यासाठी देताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि महाराज सांगतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न हवं असेल तर त्याने शुद्ध बियाचा वापर, बीजाचा वापर केला पाहिजे. तसंच महाराज या ठिकाणी सांगतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. आता हे कसं ओळखायचं की कोणाचं बी शुद्ध आहे? बी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी शारीरिक अर्थानं आपल्याला बियाचा अर्थ घ्यायचा नाही, तर जी वैचारिक भावना, जी विचारांची रुजवणूक आपल्याला करायची आहे तो संदर्भ महाराज या ठिकाणी आपल्याला देतात. ते सांगतात की मुखी अमृताची वाणी. बी शुद्ध कसं ओळखायचं? तर बी शुद्ध कसं ओळखायचं किंवा जो विचार शुद्ध आहे तो कसा ओळखायचा? तर त्याच्या मुखामध्ये काय पाहिजे? अमृताची वाणी पाहिजे आणि त्याचा देह देवाचे कारणी लागला पाहिजे. असं जे वागतात ते शुद्ध विचारांचे लोक आहेत आणि त्या विचारांची रुजवणूक आपण आपल्या समाजामध्ये केली पाहिजे असं महाराज सांगतात. सर्वांग निर्मळ, त्याचं उदाहरण, त्याचं अजून विवेचन महाराज पुढे करतात की ते म्हणतात की सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. त्याचं सर्वांग निर्मळ आहे. नुसतं वर करणी साबण लावून शरीर धुतलं आणि तो निर्मळ झाला असं नाही, तर त्याचं चित्त जैसे गंगाजळ, त्याचं मन गंगाजळाप्रमाणे पवित्र असलं पाहिजे. गंगाजळ हे त्या काळामध्ये अतिशय पवित्र मानलं जायचं, आजही पवित्र मानलं जातं. परंतु मा गंगेची जी अवस्था आहे ती पाहता ते पाणी पिण्यायोग्य सुद्धा आहे की नाही असा प्रश्न पडतो. परंतु या ठिकाणी महाराज त्याचा दृष्टांत देतात आणि त्या दृष्टांतामध्ये आपल्याला सांगतात की चित्त जैसे गंगाजळ, गंगाजळाला सर्वांनी पवित्र मानलेला आहे. त्या समजुतीचा वापर महाराज त्यांचा संदेश पटवून देण्यासाठी सांगतात की त्याचं चित्त कसं आहे? गंगाजळासारखं पवित्र आहे. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. आणि महाराज पुढे सांगतात की त्यांचं दर्शन झालं की ताप सर्व काही, दुःख सर्व काही निघून जातं, नष्ट होतं. त्यांच्या केवळ दर्शनानं, त्यांच्या मुखानं, त्यांच्या वाणीनं आपले सर्व ताप दुःख नष्ट होतात. असं जे व्यक्तिमत्व आहे, असे जे विचार आहेत ते कसे आहेत? शुद्ध आहेत. आणि अशा विचारांचं रोपण आपण केलं पाहिजे. जेव्हा आपण अशा विचारांचं रोपण करू, साहजिकच आपल्या सुद्धा जीवनातलं ताप दुःख काय होणार आहे? निघून जाणार आहे. अशा पद्धतीचा संदेश महाराजांनी या अभंगातून आपल्याला दिलेला आहे. त्याचा दुसराही अर्थ होतो, तोही लागू होतो. मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे शेतामध्ये आपण चांगलं बीज
रोपण केलं पाहिजे. चांगल्या बीजाची फळं सुद्धा रसाळ गोमटी मिळतात. अगदी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा हा दुसरा सिद्धांतही तेवढ्याच चपकल्पने लागू होतो. जगद्गुरु तुकोबारायांना त्यांच्या पत्नी जिजाऊ, ज्यांना प्रेमाने ते आवली म्हणत, तर त्यांना 4 मुलं, त्यांना एकूण 4 अपत्ये होती. सर्वात थोरले महादेव, दुसरे विठोबा, तिसरे नारायण आणि एक कन्या म्हणजे भागूबाई. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख भागीरथी असा सुद्धा आलेला आहे. यापैकी संत नारायण महाराजांना आपण सर्वजण जाणतो की ज्यांनी वारीची परंपरा सुरू केली आणि आज वारी हे महाराष्ट्राचं एक वैभव आहे, एक संचित आहे. अर्थातच तुकोबारायांचा जो काही वैचारिक वारसा, जो वैचारिक संस्कार त्यांच्यावर झालेला आहे, त्याचा परिणाम म्हणून एवढी मोठी वारी आज आपण पाहतो. आणि या वारीचे कर्ते म्हणजे नारायण बाबा आहे आणि त्यांच्या कन्या संत भागीरथी किंवा संत भागू, ज्यांचे अभंग जगद्गुरु तुकोबारायांची जी गाथा आहे त्यामध्ये आहे. तुकाराम तात्या संपादित श्री तुकाराम बाबाचे बंधू कानोबा, मुलगी संत भागोबाई, संत निळोबा यांच्या अभंगाची गाथा, यामध्ये संत भागू यांचे 2 अभंग समाविष्ट केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी स्त्री सुलभ वात्सल्य भावनेतून केलेली भक्ती आणि विठ्ठलाला त्या काय मागणी मागतात, ते मागणी मागताना त्या भक्तांना काय संदेश देतात, हेही आपल्याला पुढे पाहायचं आहे, त्याची चर्चा करायची आहे. तर दुर्लक्षित असलेल्या संत भागूबाई यांचं विवेचन आपण आजच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. मागील काही पॉडकास्टमध्ये आपण संत चोखोबा आणि त्यांचे कुटुंबीय, संत निर्मळा असतील, संत बंका असतील, चोखोबाच्या पत्नी ज्यांनी म्हणे चोखियाची महारी असा उल्लेख केला आहे, त्यांच्यावर आपण पॉडकास्ट केलेला आहे. संत नामदेव, त्यांच्या माता राजाई आणि त्यांचे सर्व कुटुंब यांच्यावर आपण पॉडकास्ट केलेले आहेत. माझी विनंती आहे की आपण ते पॉडकास्ट मागे स्क्रोल करून पाहावे. हे सर्व दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे वाढत नाहीत, परंतु तरीही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा, आपल्या लेखनाचा ठसा उमटवलेला आहे आणि मराठी भाषेची सेवा केलेली आहे. आणि त्यांची फारशी चर्चा होत नाही, म्हणूनच आपला जो वेगळा मार्ग आहे, द रोड नॉट टेकन, कुणीही जो मार्ग चोखाळत नाही, तो मार्ग आपण चोखाळलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण संत भागू यांच्या जीवनाची, त्यांच्या अभंगांची, त्यांच्या शिकवणीची चर्चा करणार आहोत. याउलट मराठी भाषेमध्ये अनंत फंदी यांच्या फटकामध्ये म्हणतात की बिकट वाट ती वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. या उलट इंग्रजी साहित्यामध्ये म्हणतात की वी शुड चूज द वे विच मेनी पीपल हॅवंट टेकन, दॅट इज रोड नॉट टेकन. जो कोणीही मार्ग निवडलेला नाही, तो मार्ग आपण निवडला पाहिजे. प्रख्यात कवी जावेद अख्तर म्हणतात की जो बात लिखने से डरते हैं सब, तू वो बात लिख. जो बात कहने से डरते हैं सब, तू वो बात लिख. अशा पद्धतीचा संदेश तेही देतात. तर आज आपण त्याच मार्गामध्ये संत भागू यांच्या जीवनाचं विवेचन आणि त्यांची चर्चा आपण करणार आहोत. संत भागू यांचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या जीवनाबद्दल वेगवेगळे प्रवाह सांगितले जातात. काही जणांच्या मते त्या लहान असताना तुकोबांचा सहवास लाभला, तर काही अभ्यासकांच्या मते त्यांना त्यांचा सहवास लाभलेला नाही, त्या आजोळी 25 वर्ष राहील. मात्र त्यांच्या जीवनातली एक आख्यायिका आहे, त्या आख्यायिकेमधून असं वाटतं की त्यांना त्यांचा सहवास लाभला असावा, किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर, त्यांच्या देहावसानानंतर, जगद्गुरु तुकोबारायांच्या मृत्यूनंतर हा किस्सा घडलेला असावा असंही वाटतं. अर्थात आपला उद्देशच हा आहे की संत साहित्यावर भरपूर संशोधन झालं, परंतु अशा दुर्लक्षित संतांकडे दुर्लक्ष झालं, त्यांच्यावर संशोधन झालेलं नाही, रिसर्च झालेला नाही. आणि आपले पॉडकास्ट हे रिसर्च बेस आहे. आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या व्यक्तींना आपण संशोधनाचे विषय उपलब्ध करून देत आहोत. आणि त्यातला एक विषय म्हणजे संत भागू आहेत. संत भागू आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचा संबंध, यावरही एखादी PhD होऊ शकते, एखादं संशोधन होऊ शकतं, आणि ते झालेलं नाही. म्हणून आपण आज पॉडकास्टमध्ये त्यांचा भाग घेत आहोत. आणि त्यामुळे आपण ऑथेंटिकरित्या सांगू शकत नाही की त्यांचा जन्म आणि त्यांचे संबंध किती आहे. परंतु त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कन्या आहेत, त्याही विठ्ठलाच्या आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या निस्सीम भक्त होत्या. आणि तुकोबारायांच्या सहवासाचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम झाला होता हे सांगणारी एक कथा आजही सांगितली जाते. एक
विख्यात सूफी संत हजरत अली अनगढ शाह बाबा हे सूफी संत होते, विचारवंत होते. त्यांची आणि संत भागीरथी यांची ही कथा आहे. तर हजरत अली अनगढ शाह बाबा त्यांच्याकडे एक कटोरा होता. ते ठिकठिकाणी भिक्षा मागायचे, पण त्यांचा कटोरा भरत नव्हता. त्यांना कोणीतरी सांगितलं की पुण्यामध्ये चिंचवडला मोर्या गोसावी आहेत. ते गणेशांचे फार मोठे भक्त आहेत. त्यांना गणपती प्रसन्न आहे. तू त्यांच्याकडे जा, भिक्षा माग, तुझा कटोरा भरेल. ते त्यांच्याकडे गेले, भिक्षा मागितली, परंतु कटोरा भरला नाही. अनगढशाह बाबा यांनी विचारले की माझा कटोरा भरणार आहे की नाही? हा कटोरा कसा आहे? हा खरोखर भिक्षेचा कटोरा नाही, तर हा ज्ञानाचा कटोरा आहे. माझं अज्ञान दूर होणार आहे की नाही? या जगामध्ये अशी एखादी तरी विभूती आहे की नाही की जो माझा कटोरा भरेल? माझी ज्ञानाची इच्छा, आकांक्षा, लालसा पूर्ण होईल असं कोणतं ठिकाण आहे की नाही? मोर्या गोसाव्यालाच त्यांनी विचारलं की अरे बाबा, तुझ्याच्यानं तर नाही झालं, मग सांग असं कोण आहे की ज्या ठिकाणी माझी इच्छा पूर्ण होईल? त्यांनी सांगितले की देहू या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय यांचं घर आहे. तू त्या ठिकाणी भिक्षा माग, कदाचित तुझी इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होईल. अनेक ठिकाणी फिरलेले अनगढशाह बाबा त्यांना वाटलं की चला कुणीतरी आपल्याला भेटतंय. ते लगेच देहूला गेले आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचं घर विचारलं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भिक्षा मागितली. भिक्षा मागताना जगद्गुरु तुकोबाराय घरी नव्हते आणि मग भिक्षा मागितल्याबरोबर भागीरथीने आवाज ऐकला. ती धावत आईकडे गेली आणि आई जात्यावर दळण दळत होती. त्याच ठिकाणी तिने पटकन त्या पिठामध्ये हात घालून भिक्षा देण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात की जाऊन त्यांचा हात झटकला आणि सांगितलं की हे काय चाललंय? घाबरून भागीरथी धावत बाहेर आली, परंतु हाताला पीठ लागलं होतं. तसेच हात घेऊन ती अनगढशाह बाबाकडे गेली आणि त्यांच्या कटोऱ्यामध्ये ते हात झटकले. आणि असं म्हणतात की चमत्कार झाला आणि केवळ कटोऱ्यामध्ये हात झटकल्याने कटोरा पूर्णपणे भरून गेला. अर्थात यामध्ये चमत्काराच्या भागापेक्षा जगद्गुरु तुकोबारायांच्या सहवासामुळे, त्यांच्या त्या ठिकाणच्या वावरामुळे, पावन झालेल्या परिस्थितीच्या स्थितीच्या भावनेने आणि आसपासच्या लोकांच्या तोंडामध्ये तुकोबारायांच्या असलेल्या अभंगाच्या श्रवणामुळे हजरत अली अनगढ शाह बाबा यांच्या ज्ञानाची भूक आणि त्यांचा लौकिक अर्थानं असणारा कटोरा भरला असावा असंही आपल्याला या परिस्थितीमध्ये म्हणता येईल. जगद्गुरु तुकोबारायांना कुठल्याही एका धर्मामध्ये, जातीमध्ये, समाजामध्ये आपल्याला बंदिस्त करता येणार नाही. तुकोबारायांचे हिंदी भाषेमध्ये, दख्खनी हिंदीमध्ये, स्थानिक बोली भाषेमध्ये सुद्धा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु हे सुद्धा एक सूफी संत होते. त्यांच्याबद्दल आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या पॉडकास्टमध्ये विस्तृतपणे चर्चा केलेली आहे. आज या ठिकाणी त्याचं रिपिटेशन न करता जगद्गुरु तुकोबारायांचे अनगढशाह बाबा नंतर भक्त झाले. साहजिकच तुकोबारायांच्या हिंदीमध्ये, इस्लाममध्ये अल्लाह या संकल्पनेवर असलेले अभंग बाबांनी वाचले असावेत, ऐकले असावेत आणि त्याचा परिणाम त्यांच्यावरही झालेला असावा. आजही जगद्गुरु तुकोबारायांचा तो अभंग अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांच्या गाथेमध्ये अभंग क्रमांक 444 या क्रमांकावर हा अभंग आहे. त्यामध्ये महाराज लिहितात की अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खलावे, अल्लाह बगर नहीं कोई, अल्लाह करे सो ही होवे. मर्द होए वो खड़ा, फिर नामर्द को नहीं धीर, अपने दिल को करना खुशी, तीन दमड़ी की क्या खुमासी. सब रसों का किया मार, भजन बोली एक ही सार, ईमान तो हो सब ही सखा, थोड़ी तो भी लेकर जा. जिन्नो पास नित सोए, वो ही बस कर तिरोवे, सातों पांचों मार चलावे, उतार सो पीछे खावे. सब ज्वानी निकल जावे, पीछे गधड़ा मट्टी खावे. गाँव ढळ सो क्या लेवे, हगवनी भरी नहीं धोवे. मेरी दारू जिन्हें खाया, दीदार दरगाह सो ही पाया. बाजार का बुझे भाव, वो ही पुस्ता आवे ठाव. फुकट बाटू कहे तुका, लेवे सोही ले ही सखा. या ठिकाणी 2 शब्दांचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. दारू म्हणजे आजच्या लौकिक अर्थानं वाईन ज्याला म्हणतात ती दारू नव्हे. दारू म्हणजे या ठिकाणी अर्थ आहे तो औषध. आणि अल्लाह ही जी कॉन्सेप्ट आहे, अल्लाह म्हणजे देव. अरबी भाषेत, उर्दू भाषेत अल्लाह म्हणजे देव. म्हणून महाराज सांगतात की अल्लाह देवे, अल्लाह खिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खलावे. देवच देतो, देवच खाऊ घालतो, देवच औषध देतो. अल्लाह बगर नाही कोय, अल्लाह करे सोही होवे. अल्लाह शिवाय कुणी नाही. अल्लाह म्हणेल तेव्हाच होतो. अल्लाह म्हणेल तेव्हाच जे काही व्हायचं ते होतं. म्हणजे देवाच्या परवानगीशिवाय काही होत नाही. देवच औषध आहे, देवच तुमच्या जीवनाचं सार आहे.
आणि हेच वारकरी संप्रदायाचे सुद्धा तत्वज्ञान आहे. मर्द होवे वो खडा फिर नामर्द को नहीं धीर, अपने दिल को करना खुशी, तीन दमडी की क्या खुमासी. जो मर्द आहे, जो पुरुष आहे, खरा पुरुष आहे, तो थांबून, वेळ देऊन, धीर धरून हे सर्व स्वीकारतो. ज्याला धीर नाही तो नामर्द आहे आणि तो मनाच्या खुशीसाठी तीन दमड्यांच्या माग लागतो, म्हणजे पैसे कमवायच्या माग लागतो आणि मग त्याचा गर्व करतो. त्याचा काही उपयोग होत नाही. महाराज पुढे सांगतात की सब रसों का दिया मार, भजन गोली एक ही सार, ईमान तो सब ही सखा, थोडी तो भी लेकर जा. सर्व रसांचा मार एकत्र आहे. जे सप्त रस आहेत किंवा जे पंचमहाभूत आहेत किंवा जे आपले षडरिपू आहेत, हे सर्व तुम्हाला काय करतायत, तुम्हाला लोभाच्या, भोगाच्या, कामाच्या भावनेकडे घेऊन जात आहे. आणि त्यामुळे थोडा तरी तू माझं हे जे औषध आहे, माझी ही जी दारू आहे, हे तू घेऊन जा. त्याच्यावर काय आहे ते औषध आहे. जिने पास नित सोये वही बस करते रोए, सातो पाचो मार चलावे, उतार सो पीछे खावे. जेव्हा हे सर्व षडरिपू तुमच्यावर हल्ला करतील, तुमच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला लोभी बनवतील, तुम्हाला वाईट मार्गाला घेऊन जातील, तेव्हा ही माझी गोळी, ही माझी दारू, ही तुमच्यावर काय करणार आहे, उपचार करणार आहे, यापासून तुम्हाला वाचवणार आहे. सब जवानी निकल जावे, पीछे गदडा मट्टी खावे, गाव डळ सो क्या लेवे, हगवणी भरी नाही धोवे. सब जवानी जेव्हा तुझी निघून जाईल, अंगातली ताकद रग निघून जाईल, तेव्हा तुला कळेल आणि मग गाढव बनून माती खायची वेळ तुझ्यावर येईल. गावढळाला ह्याची गरज नाही, कारण त्याला हे काही कळतच नाही. महाराज म्हणतात हागवण झाल्यानंतर त्याला त्याचं डुंगण धुवायचं कळत नाही. त्याला हे ज्ञान सांगून काय उपयोग आहे. म्हणून मेरी दारू जिने खाया, दीदार दर्गा सोही पाया, तल्ले मुंडी घाल जावे, बिगारी सोवे क्या लवे. जेव्हा कोणी माझी ही दारू, माझी ही औषधी जो कोणी खाईल, त्याला दर्गाचा दीदार म्हणजे देवाचा दीदार, त्याला देवाचं दर्शन होणार आहे. आणि खाली मुंडी घालून जातो आणि काय विचार करतो, काही विचार करण्याची गरज नाही. बाजार का बुझे भाव, वही पुस्ता आवे ठाव, फुकट बाटू कहे तुका, लेवे सोही लेहिस का. बाजार का बुझे भाव, ज्याला बाजारचा भाव माहिती आहे, म्हणजे ज्याला जीवन कळलेलं आहे, ज्याला जीवनाचं ज्ञान घ्यायचं आहे, जे केवळ खाण्यासाठी जगतात आणि जगण्यासाठी खातात आणि बस त्यांचा दिवस येतो आणि जातो, त्यांना कुठलाही विचार नाही, त्यांना सांगूनही काही उपयोग होणार नाही. म्हणून माझी ही दारू, माझं हे औषध त्यांच्यासाठी नाही. ही भजनाची जी गोळी आहे, ही भजन गोळी, ही त्यांच्यासाठी नाही. तर ज्यांची इच्छा आहे त्यांना मी कशी देणार आहे, फुकट देणार आहे, मोफत देणार आहे, याचं काहीही मी तुमच्याकडून घेणार नाही. आणि मग जो कोणी घेईल तो काय होईल, यापासून लाभान्वित होईल, यापासून त्याचा फायदा होईल. आजही अनगडशाह बाबा यांचा दर्गा आहे, त्या ठिकाणी विहीर आहे, त्या ठिकाणी 3 झेंडे लावलेले जातात आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून हा दर्गा ओळखला जातो. जेव्हा जगद्गुरु तुकोबा रायांची पालखी निघते वारीसाठी, पालखी हे अनगडशाह बाबा यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी थांबत असते. आजच्या या जाती भेदाच्या, धर्मभेदाच्या, टोकाच्या कल्पनेने कलुषित झालेल्या वातावरणात जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आणि अनगडशाह बाबा यांचं त्यांच्यावरचं प्रेम हे आपल्याला मानवतेचा, माणुसकीचा आणि एकतेचा संदेश देताना आपल्याला दिसून येतो. तर अनगडशाह बाबा यांचा संबंध संत भागू यांच्याशी आहे. संत भागू यांचा विवाह हा इंद्रायणी काठी येलवाडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी श्री मालोजी यांच्याशी झाला. आजही त्या ठिकाणी संत भागूबाई आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचं मंदिर आहे. सय्यद अनगडशाह बाबा यांचा जो दर्गा आहे, या दर्ग्याच्या समोर एक मेघडंबरी आहे आणि या मेघडंबरीच्या ठिकाणीच काय होतो, पालखीचा मुक्काम होतो. त्या ठिकाणी एक आरती होते आणि तुकोबारायांची पालखी या ठिकाणी थांबते. अशा पद्धतीनं सुफी परंपरा आणि त्यांनी दिलेले महान मानवी मूल्य, यासोबतच जगद्गुरु तुकोबाराय आणि वारकरी संप्रदायाचा संदेश, या सर्वांच्या माध्यमातून आपले पूर्वसुरी संत महंत आपल्याला मानवतेचा आणि एकतेचा संदेश देताना दिसून येतात. संत भागू यांना जगद्गुरु तुकोबारायांना भेटण्याची फार मोठी इच्छा होती. तुकोबाराय देवाघरी गेलेले, त्यांचं केवळ नाव आणि चर्चा, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे अभंग यांच्या माध्यमातूनच संत भागू यांची त्यांची भेट व्हायची. त्यांना वाटायचं की त्यांनी आपल्याला भेट द्यावी आणि त्यातून त्यांनी भक्ती केली आणि भक्तीच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की नागपंचमीच्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय हे पुन्हा अवतरले आणि त्यांनी संत भागू यांची भेट घेतली.
ज्या पद्धतीने येशू ख्रिस्त यांना सुळावर लटकवले, त्यानंतर त्यांनी पुन्हा येऊन एक प्रवचन दिले. ते दोन्ही दिवस ख्रिस्त बांधव अतिशय उत्साहानं साजरा करतात. अगदी त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबरा यांनी सुद्धा संत भागू यांना भेट दिली असं सांगितलं जातं. आणि या भेटीपासूनच संत निळोबा यांनी सुद्धा प्रेरणा घेतली आणि आयुष्यभर तुकोबा भक्तीचा जप घेतला, प्रण केला आणि तुकोबरायांची निस्सीम भक्ती केली. संत भागूबाई यांच्या समकालीन बहिणाबाई पाठक सिऊरकर असतील, संत निळोबा असतील, हेच संत या समकालीन परिस्थितीमध्ये लिहिताना किंवा मराठी भाषेची सेवा करताना दिसून येतात. संत भागूबाई या जगद्गुरु तुकोबारायांच्या कन्या सोबतच संत निळोबाराय यांच्या प्रेरणा आणि या तिघांनी जगद्गुरूंच्या शिष्यत्वाचा वारसा पुढे चालवला. कारण महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कुणाला शिष्य म्हणून जाहीर केलं नव्हतं. तर त्यांची जी भेटीची आस आहे ती त्यांच्या एका अभंगातून व्यक्त होते. तो अभंग असा आहे. मी रे अपराधी मोठी मज घालावे बापोटी, मी तानुले अज्ञान म्हणू का देऊ नये स्तन, अवघ्या संता तू भेटसी मी रे एकली परदेसी, भागो मने विठोबासी मज धरावे पोटासी. मी रे अपराधी मोठी, मी अपराधी आहे, मी माणूस आहे, मी चुका करते ना, मग मी अपराधी असणार. म्हणून देवा मी तुझी अपराधी आहे, माझे अपराध तू पोटात घाल. मी रे तानुले अज्ञान म्हणू का देऊ नये स्तन, मी तानुले आहे, मी अज्ञान आहे, म्हणून मला स्तन देणार नाहीस का तू. बाळ आईच्या मांडीवर असतं, आईला चिमटे घेतं, ओरडतं, लाथा मारतं. आई म्हणते का तू मला लाथा मारलीस, आता मी तुला माझं स्तन म्हणजे माझं दूध तुला देणार नाही, असं म्हणते का? नाही ना, कारण तिचं त्या बाळावर प्रेम असते. देवा तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, मी जर चुका केल्या तर देवा तुमच्याशिवाय माझ्या या चुका पोटात कोण घालणार, म्हणून माझ्या चुका तुम्ही पोटात घाला आणि मला स्तन द्या, माझ्यावर तुम्ही माया करा. अवघ्या संता तू भेटसी मी रे एकली परदेशी, सगळ्या संतांना तू भेटतोस देवा आणि मी एकटीच परदेशी आहे. भागू म्हणे विठोबासी मज धरावे पोटासी, आणि भागू म्हणतात हे विठोबा हे देवा मला तुम्ही पोटाशी धरा. आणि या अभंगाच्या माध्यमातून त्यांची विठ्ठल भेटीची तळमळ, ओढ आणि निरागस वात्सल्य भावना या अभंगातून व्यक्त होते. आणि कदाचित त्यानंतरच जगद्गुरु तुकोबारायांची त्यांची भेट झाली असावी. आणि आजही नागपंचमीच्या दिवशी देहू या ठिकाणाहून वालवाडी, जे संत भागू यांचं जन्मगाव आहे, त्या ठिकाणी साडी चोळीचा आहेर दिला जातो आणि ती परंपरा पुढे चालवली जाते. आजचा जो चर्चेचा त्यांचा अभंग आहे संत भागू यांचा, हा दुसरा अभंग आहे. केवळ 2च अभंग उपलब्ध आहेत. कदाचित सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना ते लिहून आणि जतन करता आले नसावेत, त्यामुळे 2च अभंग उरलेले आहेत. आजही आपण धडा घेतला पाहिजे. आपण जे लेखन कार्य करतो, आपले जे विचार आहेत ते लिहून काढले पाहिजेत, त्याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे, तरच येणाऱ्या पिढ्यांना आपण आपला वारसा समृद्धपणे देऊ शकू. असे कितीतरी संत आहेत की त्यांचे अभंग लुप्त झालेले. एवढी मोठी रचना, एवढं मोठं आपलं संचित आपण गमावून बसलेलो आहोत. ते कशामुळे? तर आपल्या या लिहून आणि डॉक्युमेंटेशन न करण्याच्या स्वभावामुळे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपलं हे पॉडकास्ट आहे. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण हे सर्व डॉक्युमेंटेशन पुन्हा एकदा डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर वेळ न दवडता त्यांचा अभंग पाहूया. साधूचा संग धरी रे श्रीहरी स्मरणी रंगली वाणी, भक्ती करी दृढ काम करी त्याजी रे, साधूचा संग धरी रे. माया जाळ हे मृगजळ पाहे, गुंतसी परी गती नाही बरी रे, दुस्तर डोही बुडसी पाही, तारू हे विठ्ठल नाम धरी रे, कीर्तन रंगी होसी अभंगी, भागू बग तुझ नमन करी रे. या ठिकाणी महाराज सांगतात की साधूचा संग धरी रे. साधू म्हणजे भगवे कपडे घालणारा, भस्म टिळा लावून अवडंबर करणारा साधू नव्हे. साधू ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी साध्य करण्याची भावना आहे, इच्छा आहे, आणि या प्रेरणेनं तो प्रेरित झालेला आहे. त्यासाठी त्यानं त्याचा सर्व षड रिपूंचा, इच्छा, भावना, लोभ, वासना यांचा त्याग केलेला आहे. आणि हे सर्व सोडून तो त्याच्या ईश्वर प्राप्तीच्या उद्दिष्टाला लागलेला आहे. ते साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे तो साधू. आणि अशा साधूचा संग धरी रे, कारण त्याला संपूर्ण जीवनाचं, व्यवहाराचं ज्ञान आहे. तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो. तर या साधूचा संग धरी रे, श्रीहरी स्मरणी रंगली वाणी. आणि मग जेव्हा तुम्ही साधूचा संग धराल तेव्हा श्रीहरीच्या, देवाच्या
विचारामध्ये तुमची वाणी काय होणार आहे, रंगून जाणार आहे. आणि जेव्हा तुमची वाणी रंगून जाणार आहे तेव्हाच तुमची भक्ती होणार आहे. आणि ही होणारी भक्ती, महाराज पुढे सांगतात की भक्ती करी दृढ काम त्याजी रे, साधूचा संग धरी रे. भक्ती दृढ कर आणि काम त्याज. काम म्हणजे कार्य नाही, तर काम ही जी भावना आहे, तुमची वासना आहे, ही वासना तू त्याग. आणि ही वासना त्यागण्यासाठी तुला तुझ्या षडरिपूंवर विजय मिळवावा लागेल. त्यासाठी साधूचा संग धरावा लागेल. आणि मग तुझं काम जे आहे हे अति कामाच्या माग न लागता, तुझ्या कार्याच्या माग न लागता तू काय कर, देवाची भक्ती कर आणि साधूचा संग धर. माया जाळ हे मृगजळ पाहे. खूप सुंदर ओळी आहेत. गुंतसी परी गती नाही बरी रे. हे जे माया जाळ आहे, मला जमीन पाहिजे, जायदाद पाहिजे, बंगला पाहिजे, सुंदर बायको पाहिजे, मला पाहिजे 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 पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, हे सगळं जे पाहिजे आहे हे काय आहे, माया जाळ आहे. ह्या माया जाळामध्ये गुंतू नकोस. सर्व इथेच सोडून जायचं आहे तुला, सर्वांनाच. पण तरीही मृगजळाच्या मागे माणसं लागलेले असतात. ज्याप्रमाणे हरिण दूर दिसणाऱ्या उष्णतेमुळे तयार झालेल्या लाटांना जळ समजतो, पाणी समजतो आणि त्याच्या प्राप्तीसाठी तिथे धावत जातो. जेव्हा तो तिथे धावत जातो तेव्हा ते आणखीन दूर जाते, कारण ते खरोखर जळ नसते, ते खरोखर पाणी नसते, तर तो काय असतो, आभास असतो. तो फक्त एक प्रकारचं आभासी आकर्षण असतं. आणि या आकर्षणाच्या मागे तू लागू नकोस. आणि त्यामध्ये जर गुंतून तिकडे जर गती घेतली, त्या हरणाप्रमाणे धावत धावत तिकडे गेलास, तर तुला काहीही साध्य होणार नाही. या उलट हरणाप्रमाणे न धावता त्याकडे तू दुर्लक्ष कर, कारण ते तुला तुझ्या मार्गापासून दूर घेऊन जाणार आहे, चुकीच्या मार्गाला घेऊन जाणार आहे. आणि जर तू ते केलंस तर दुस्तर डोही बुडसी पाही, तारू हे विठ्ठल नामधरी रे. आणि मग ह्या दुस्तर होणाऱ्या डोहामध्ये काय होशील, तू बुडून जाशील. आणि बघ, तुला जर यातून वाचायचं असेल तर तुला तारणार काय आहे, विठ्ठल नाम आहे. बाकी तुला काही करण्याची गरज नाही. मृगजळाच्या मागे धावणाऱ्या हरणाप्रमाणे तिकडे न धावता तू काय कर, फक्त विठ्ठलाचं नाम घे, म्हणजे तू या संसार रूपी डोहामध्ये बुडणार नाहीस. आणि मग जेव्हा तू विठ्ठलाचं नाम घेशील तेव्हा साहजिकच कीर्तन रंगी होसी अभंगी, भागू बघ तुझं नमन करील. जेव्हा कीर्तनाच्या रंगामध्ये तू रंगून जाशील आणि अभंगामध्ये रंगून जाशील, या ठिकाणी दुसराही अर्थ आहे, तो म्हणजे कीर्तन रंगी होसी अभंगी. कीर्तनाच्या रंगामध्ये तू रंगून जाशील, एवढा रंगून जाशील की तुझा भंग त्या ठिकाणी होणार नाही. अभंग होऊन तू कीर्तनामध्ये गुंग होशील, तेव्हा तुझी समाधी लागेल, ध्यान लागेल. या ठिकाणी सुद्धा पुन्हा ध्यानाचा विषय येतो. तुकोबाराय सुद्धा भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये जाऊन ध्यान करायचे आणि रंगून जायचे. तसं संत भागू म्हणतात की कीर्तनाच्या रंगामध्ये तू रंगून जाशील, तुझा त्या ठिकाणी भंग होणार नाही. अभंग होऊन कीर्तनाच्या रंगामध्ये जेव्हा तू बुडवून जाशील तेव्हा भागू बघ तुझं नमन करी रे. आणि तेव्हा भागू सुद्धा काय करेल, तुला नमन करेल. अशा पद्धतीने संत भागू या भक्तीचा महिमा सगळ्यांना सांगतात आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांचा वसा सुद्धा समर्थपणे पेलताना आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकातल्या संतांच्या क्रांतीनंतर मध्ये 300-400 वर्षाचा फार मोठा गॅप झाला. मध्ये फक्त संत एकनाथ महाराज झाले, त्यानंतर पुन्हा गॅप आणि नंतर जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यानंतर पुन्हा मोठा गॅप. आपण पाहिलं की 12व्या शतकामध्ये भारत आणि युरोप, आपला भारत देश आणि युरोप हा वैचारिक क्रांतीच्या मार्गामध्ये बरोबरी नव्हतं. तिकडेही रिनायन्सन्स होतं, या ठिकाणी धर्म सुधारणेच्या चळवळी होत्या. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय, कर्नाटकामध्ये बसवण्णांची क्रांती. याचा विचार करता फरक कुठे पडला, तर त्या पुढे त्यांनी क्रांती सातत्याने सुरू ठेवली आणि आपल्या देशामध्ये मात्र या क्रांतीला 12व्या शतकानंतर फार मोठा गॅप आला, त्या ठिकाणी ब्रेक लागला आणि त्यामुळे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष करण्यामध्ये कमी पडलो, विज्ञानामध्ये आपण कमी पडलो आणि त्या ठिकाणी आपण मागे पडलो. लेखनामध्ये सुद्धा आपण मघाशी चर्चा केल्याप्रमाणे बहिणाबाई पाठक शिवूरकर, निळोबाराय आणि संत भागू यांच्या नंतरही फारसं काही कार्य झालेलं आपल्याला दिसून येतं. तिकडे युरोपामध्ये जेव्हा या ठिकाणी तुकोबाराय, भागू, बहिणाबाई यांचं काम सुरू होतं, तिकडे युरोपामध्ये एलिझाबेथ यांचा कालखंड 1558 ते 1603 हा संपुष्टात येऊन जेम्स 6वा हा सत्तेवर आला होता. रिनायसन्सची चळवळ आहे, पुनर्जागरणाची जी चळवळ आहे ही अतिशय टिपेला पोहोचलेली होती आणि त्या ठिकाणी असणाऱ्या महिला मात्र फार मोठ्या प्रमाणावर दर्जेदार लेखन करत होत्या. त्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लेखन झालेलं दिसत नाही आणि या ठिकाणीच
आपण मागे पडत गेलो आणि युरोपीय देश हे पुढे गेले. 16व्या-17व्या शतकामध्ये युरोपातील विशेषतः इंग्रजी कवयित्रींमध्ये प्रेमावर कविता लिहिल्या. त्यामध्ये लेडी मॉरी रॉस धर्मावर लेखन झालं. त्यामध्ये एमेलिया लॅनियर मैत्रीवर झालं. त्यामध्ये कॅथरीन फिलिप या सर्वांनी नाटकं लिहिले, काव्य लिहिले, कविता लिहिल्या. अशा पद्धतीनं ते पुढे गेले आणि आपल्या देशातली लोक मागे राहिली. कदाचित संत भागू, संत बहिणाबाई यांना जर थोडा जास्त कालावधी, जास्त स्पेस मिळाला असता, समाजातून फार मोठ्या प्रमाणामध्ये जर त्यांच्या लेखनाला सपोर्ट मिळाला असता, या सर्वांचं डॉक्युमेंटेशन जर त्यांनी केलेलं असतं, तर कदाचित त्यांच्या बरोबरीनं आपणही राहिलो असतो, अगदी वैचारिक दृष्ट्या, तात्विक दृष्ट्या आणि सर्वच बाजूने. तर बंधूंनो, वेळ होतो आहे, परंतु संत भागू यांचा विचार करताना त्यांच्या जीवनात घडलेल्या सय्यद अनगड शहा बाबा यांची चर्चा, त्यांचं सुफीचं आणि वारकरी संप्रदायांचं नातं आणि जगद्गुरु तुकोबाराय आणि संत भागू यांच्यातले संबंध आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरची परिस्थिती, या सर्वांची चर्चा हे त्यांचं विवेचन करताना करणं आवश्यक होतं. त्यामुळे थोडासा वेळ झालेला आहे, परंतु पुन्हा एकदा मी एक गोष्ट रिपीट करतो की आपलं पॉडकास्ट हे मनोरंजनापेक्षा ज्ञानावर आधारलेलं आहे, संशोधनावर आधारलेलं आहे. त्यामुळे आपण ज्ञानप्रेमी, ज्ञानपिपासू व्यक्ती ही गोष्ट समजून घ्याल आणि आपल्याला यूट्यूब, पॉडकास्ट सर्व प्लॅटफॉर्मवर लाईक, फॉलो, शेअर कराल आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.